नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिवसंवाद दौऱ्याला धुळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नकाणे रोड परिसरात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसैनिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी, अपेक्षा आणि आगामी निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा केली. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे, आमदार मंजुळा गावित यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाल्याने परिसर शिवमय झाला होता. शिवसेनेची ताकद येणाऱ्या काळामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये कशी वाढेल याच्यासाठी हा शिवसंवाद दौरा होता. आणि या दौऱ्याच्या माध्यमाने प्रत्येक तालुक्यामध्ये असेल, प्रत्येक गावामध्ये शिवसेनेची ताकद येणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये जास्तीत जास्त जागा त्या शिवसेनेच्या कशा निवडून येतील. आपण शिरपूरचं उदाहरण बघितलं, तिकडे शिवसेना कधीच या निवडणूक त्या ठिकाणी एवढ्या ताकदीने लढली नव्हती. तिकडे जे आहे 32-36 हजार मतं जी आहे सगळी मिळून शिवसेनेला मिळालेली आहेत. धुळे शहरामध्ये देखील 45-50 हजार मतं जी आहे शिवसेनेला मिळालेली आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये या मतांमध्ये जे आहे ही वाढच होणार आहे आणि शिवसेना पूर्ण ताकदीने या धुळे जिल्ह्यामध्ये पक्ष कसा वाढेल याच्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा शिवसंवाद दौरा सुरू आहे आणि या दौऱ्याच्या माध्यमाने वेगवेगळ्या विधानसभेमध्ये जाऊन, जिल्ह्यांमध्ये जाऊन आम्ही आढावा बैठक या ठिकाणी घेतली. मंत्री महोदय दादा भुसे साहेब या दौऱ्याच्या निमित्ताने बरोबर आहेत. आज सकाळपासून नंदुरबार, त्यानंतर आता धुळे आणि उद्या जळगाव पूर्ण दिवस असा हा दौरा असणार आहे. शिवसेनेची ताकद कुठल्या कुठल्या विधानसभेमध्ये आहे, जिल्हा परिषदांमध्ये आहे, कशा प्रकारे कार्यकर्ता काम करतोय त्या ठिकाणी, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, त्या निवडणुका झालेल्या आहेत त्याचा आढावा देखील या ठिकाणी घेतला. त्याच्यामध्ये जागा किती आल्या, किती जागा ज्या आहेत ते गमाव्या लागल्या, पराभूत झाल्या, त्याचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला. येणाऱ्या काळांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका कशा प्रकारे लढवल्या गेल्या पाहिजे त्या सगळ्यांचा आढावा जो आहे तो या शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने या ठिकाणी होतो. प्रत्येक कार्यकर्त्याशी चर्चा करण्याचा एक प्रयत्न या शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने असतो. प्रत्येक ठिकाणी 2-2, 2.5 तास बैठक या ठिकाणी होते आणि त्या कार्यकर्त्याच्या काय अपेक्षा आहेत, काय म्हणणं आहे पक्षाकडून, शासनाकडून, या देखील गोष्टीचा आढावा या बैठकीच्या माध्यमाने होतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.